नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। रस्सीखेच एकमेव असा खेळ जिथे मागे जाणारा जिंकतो, अशा रस्सीखेच खेळाचे उद्घाटन आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते। रस्सीखेच हा एकमेव असा खेळ आहे ज्यामध्ये मागे जाणारा जिंकतो, पण राजकारणात मात्र पुढे जाण्याचे ध्येय ठेवावे लागते, असे प्रतिपादन 130 पालघर विधानसभा आमदार राजेंद्र गावित यांनी राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात केले। चिंचणीतील केडी हायस्कूल येथे आयोजित या स्पर्धेत देशभरातून 20 राज्यांतील हजारो खेळाडू सहभागी झाले आहेत। राष्ट्रीय स्पर्धेचा मोठा उत्साह। या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन मोठ्या जल्लोषात करण्यात आले असून यामध्ये खेळाडूंनी उत्साहाने सहभाग घेतला आहे। रस्सीखेच खेळाला ग्रामीण व शहरी भागातील लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे। रस्सीखेच केवळ शारीरिक ताकद नव्हे तर टीमवर्क आणि संयम शिकवणारा खेळ आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले। उत्साहपूर्ण वातावरण। स्पर्धेच्या उद्घाटनापासूनच चिंचणीतील वातावरण खेळाडूंच्या उत्साहाने भारावले होते। रस्सीखेचच्या विविध गटांतील सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी जमली होती। हा खेळ स्थानिक व राष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक खेळला जावा आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती राष्ट्रीय रस्सीखेच संघटनेचे सरचिटणीस मदन मोहन, महाराष्ट्र असोसिएशनच्या अध्यक्षा माधवी पाटील, चिटणीस जनार्दन गुपिले, सचिव विनय सावे, जिल्हाध्यक्ष सुजित पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे, देवानंद शिंदे आणि इतर मान्यवर या सोहळ्यात उपस्थित होते। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।